नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्याला अपोलोनियस थेरम वरील काही क्वेश्चन करतो. त्यामध्ये हा थर्ड टाईपचा क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट टाईप, सेकंड क्वेश्चन सेकंड टाईप आणि फोर्थ क्वेश्चन थर्ड टाईप अपोलोनियस. बघा क्वेश्चन काय. इन ट्रायंगल ABC point M is a midpoint of BC. If AB square plus BC square is equal to 290 centimeter square, M is equal to 8 centimeter, find BC. आता आपण क्वेश्चन लिहित नाही, मग गिवन लिहितो. गिवन मध्ये आपण फर्स्ट गिवन असं लिहिलं, इन ट्रायंगल ABC पॉइंट M is a मिड पॉइंट ऑफ BC. सेकंड लिहिलं, AB square plus BC square is equal to 290 centimeter square and AM is equal to 8. नेहमीची आपली अशी पद्धत आहे की दिलेली मेजरमेंट असतील ते या डायग्राम मध्ये भरायची. ती आपण भरली. नंतर जो क्वेश्चन म्हणजे विचारले टू फाइंड वर क्वेश्चन मार्क केला. आता इकडे आपण सोल्युशन मध्ये काय करायचं असतं की गिवन मधील फर्स्ट सेंटेन्स सोल्युशन मधील फर्स्ट सेंटेन्स पाहिजे. तेच मी लिहिलं, इन ट्रायंगल ABC पॉइंट M is a मिड पॉइंट ऑफ BC given. Therefore BM is equal to half of BC. हा मिड पॉइंट असल्यामुळे BM हा BC चा अर्धा भाग आहे, हाफ ऑफ BC गिवन. Therefore आपण अपोलोनियसचा थेरम लिहिला. अपोलोनियसच्या थेरमचा फॉर्म्युला लिहिला, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर या वरच्या उरलेल्या बाजू आणि याच असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये नेहमी आपण असं करतो की आपल्याला यामध्ये जे दिले बघा, फॉर्म्युला लिहिला की फॉर्म्युल्यातील प्रत्येक टर्म हे तुम्हाला दादा ताई म्हणतं आणि म्हणतात काय, दादा ताई माझा खाऊ मला दे. याचा अर्थ त्यांची माप त्यांना द्यायची. ही माप देताना पाप होता कामा नाही अजिबात. ज्याचं त्यालाच दिलं पाहिजे, याचं याला त्याचं त्याला असं लपडं करायचं नाही, नाहीतर मग पाप भोगावं लागतं. आता चला AB काय दिला, नाहीच दिला. AC दिला नाही, पण AB प्लस AC असायला हवं. AB प्लस AC असेल, सॉरी AB प्लस AC, सॉरी या मी क्वेश्चन मध्ये गोंधळ झालेला आहे. ठीक आहे. आता फाइंड BC. ठीक आहे, बघूया आता आपण इथे यांचे ऍडिशन दिले बघा 290. मग इथे ऍडिशन 290 लिहायचं, पण इथे वर काही लोक स्क्वेअर करतात, तसं करू नका. BM दिलाय का बघा, नाही, मग तसंच ठेवा. BM स्क्वेअर BM स्क्वेअर. AM दिलाय 2 into M 8. इथे म्हणूया पुटिंग गिवन व्हॅल्यूज. चला करूया. ते तसंच राहणार, 290 इज इक्वल टू ट्वाइस BM स्क्वेअर प्लस 2 into 64. मग इथे लिहिणार 290. देअरफॉर लिहूया आपण हवं तर, is equal to 2BM square. 2 4 जा 8, 6 4 जा 12, 6 2 जा 12. 120 आला. 120 ला सांगायचं, बाबा रे तू इकडे. तो म्हणेल थांबा मला माझे कपडे बदलू द्या, म्हणजे तो साइन बदलेल. प्लस हे कपडे येतात तर साइन बदलेल. म्हणजे इथे येणार 290 मायनस 128 इज इक्वल टू ट्वाइस BM स्क्वेअर. मग यामध्ये काय येणार याचं बघा, 1 बघा 10 मधून 8 गेला, 2 राहिला. पण या अशा हॉरिझॉन्टल आपण तुम्ही करूच नका ऍडिशन सबट्रॅक्शन, व्हर्टिकलच करा. मग तशा इथे मी पण तुला करून दाखवतो. 90 मायनस 128, 10 मधून 8 गेला म्हणजे इथे येणार 2, इथे 1 आला. 6 मधून 3 गेले, 9 मधून 3 गेले, 6 आला, 162. इथे आलं 162 इज इक्वल टू ट्वाइस BM स्क्वेअर. अरे 2 इकडे येणार म्हणजेच 162 अपॉन 2 इज इक्वल टू BM स्क्वेअर. बरोबर. मग आपण इकडे लिहूया, ह्याला याने डिवाइड करूया. 81 होईल,
81 इज इक्वल टू BM स्क्वेअर. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट, यांचं स्क्वेअर रूट काढूया. याचं स्क्वेअर रूट येणार 9 आणि इज इक्वल टू BMचं येणार आहे, BMचा स्क्वेअर गेला BM आला. मग आपल्याला इथे मिळालं BM इज इक्वल टू 9. पण हा BM आहे ना, हा बघा इथे दिले आपल्याला. असं आपण फॉर्म्युला लिहिले, BM इज इक्वल टू हाफ ऑफ BC. या 2ला इकडे आणा, याची व्हॅल्यू भरा. 9 into 2 इज इक्वल टू BC. Therefore BC इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. बघूया बरोबर आलंय ना सगळं. 162, 81, 9, 9 twice 9, 18 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे आपण टू फाइंड वरील क्वेश्चनचे 3 टाइप्स केले. आता आपण त्याच्यावर टू प्रूव्हचे 2 क्वेश्चन करणार आहोत. मग आपल्याला अपोलोनियस संपेल आणि मग काही थोडेसे 1-2 मोठे प्रश्न आहेत ते पण करूया. चला भेटूया पुन्हा एकदा.